नमस्कार, स्वराज्य व्हॉइस या यूट्यूब चॅनलवरील पहिल्या ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। शहरात वाढणारे वाहतूक कोंडी आणि अपघात याला जबाबदार नक्की पोलीस प्रशासनच आहे आणि रस्त्याचे खड्डे, रस्त्याची चाललेली कामं यामुळे खूप त्रास नागरिकांना होतो, हे बरोबर आहे। या मानसिकतेतून जाणाऱ्या लोकांसाठी हा ब्लॉग आहे, कारण आपण नियम पाळायचे नाही आणि दोष प्रशासनाला द्यायचा, आपल्या अंगातले किडे दाखवायचे नाहीत आणि अपघात मोकळं व्हायचं, ही वृत्ती आजकालच्या वाहन चालकांमध्ये वाढत आहे। आणि बेसिक नियम न पाळता लायसन प्राप्त करायचं, मग ड्रायव्हिंग स्कूलवाले नक्की काय शिकवतात का नुसते पैसे उकळतात? जर ते नियम सांगत असतील आणि पोलीस प्रशासन योग्यरित्या नियम माहिती आहे की नाही हे पाहून जर वाहन चालकांना परवानगी देत असेल, तर बेसिक नियम न पाळता वाहन चालक कसे गाडी चालवतात? मग पोलीस प्रशासनाला दोष का द्यायचा? त्यांच्या परीने ते कारवाई करत असतात, त्याचबरोबर वाहतुकीचे नियोजन करत असतात। शहरात मोठ्या प्रमाणात वाहने वाढत आहेत, याच्या पुढच्या काळात आपली स्वतःची घेतलेली गाडी लावायला सुद्धा जागा राहणार नाही, अशी वाहनं दिवसेंदिवस वाढत आहेत। आणि अशा परिस्थितीत वाहन चालक चुकीचे वागतात, या विषयावर हा पहिला ब्लॉग आहे। त्यामुळे फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि स्वराज्य व्हॉइस या यूट्यूब चॅनलवर असे अनेक नवीन विषयाचे सर्वसामान्य लोकांचे ब्लॉग अपलोड होत राहतील, ते नक्की पाहता। म्हणजे वाहन चालवताना इंडिकेटर दाखवायचा नाही, आणि दाखवलाच तर मेहरबानी केल्यासारखा काही सेकंदाचा दाखवायचा, किंवा जर वेळेत दाखवला तर मागची गाडी जवळ आल्यानंतर अचानक दाखवायचा। असे प्रकार वाहन चालकांकडून होत आहे। त्याचबरोबर सिग्नल लहान असला तरी सिग्नल सुटण्यासाठी 2-3 सेकंद 4 सेकंद बाकी असताना गाडी सुरू करणं आणि मग गाडी चालू करणं, असे प्रकार वाहन चालक, रिक्षा चालक, बाईक स्वार, 4 व्हीलर, ओला उबेरवाले करताना दिसतात। किंवा लेफ्टला जायचं असेल तर राईट साईडला गाडी ठेवणं आणि सिग्नल सुटला की अचानक लेफ्ट साईडला गाडी दाबणं, असे प्रकार जर करत असाल तर पोलीस प्रशासनाला दोष देणं बंद करा, कारण आपल्या अंगात 12 माकडाचा किडा आहे, ते लपवायचा आणि इतर प्रशासनाला, रस्त्याच्या खड्ड्यांना, कामांना दोष द्यायचा, ही खरी समस्या वाहतूक कोंडीची। अनेक ड्रायव्हर असे बघण्यात आले आहेत की जे उड्डाणपूल संपताना समोरून येणाऱ्या वाहनांसाठी जो रस्ता असतो वाहन चढण्यासाठी, त्या गॅपमधून सुद्धा युटर्न मारणारे महाभाग आपल्याकडे आहेत। मग ॲक्सिडेंट तुमचे का नाही होणार आणि तुम्ही आणि दुसऱ्याचे जीव का नाही घेणार? असे प्रकार जर तुम्ही करत असाल तर पोलीस प्रशासनाला दोष का द्यायचा? 1000 रुपये भरून तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल लावता, मग ते नुसते पैसे घ्यायलाच आहेत का? की बेसिक नियम माहिती आहे की नाही हे न पडताळताच तुमची कागदपत्र वर जातात का? हाही सवाल या निमित्ताने येतो। असे अनेक प्रश्न, अनेक विषय पुढील ब्लॉगमध्ये आहेत, जे आपण सुरू करणार आहोत। काही व्हिडिओही तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून आपण वाहन चालवताना आपल्या लेफ्ट साईडनी किती वाहनं ओव्हरटेक करून जातात, रिक्षा असतील, टॅक्सी असतील, ओला उबेरवाले असतील, हे प्रत्येकाला माहिती आहे, पण बोलणार कोण? जिथे जायला 5 मिनिटाचा वेळ लागणार, तिथे ह्या मूर्ख माणसांमुळे प्रत्येकाला जायला कमीत कमी 20 मिनटं लागतात। ही खरी परिस्थिती प्रत्येक शहरातली आहे। ठाणे मुंबई साईडला जेव्हा ही बेशिस्त लोक वाहन घेऊन जातात, तेव्हा एकही नियम मोडत नाहीत, ना सिग्नल मोडत, ना रॉंग साईडनी गाडी टाकत, ना ट्रिपल सीट जात। मग आपल्या शहरात यांना काय माज येतो आणि पोलिसांना दोष द्यायला हेच ॲक्सिडेंट करून पुढे असतात। अशाच गोष्टीचा हा महत्त्वपूर्ण ब्लॉग आपल्यासमोर मी मांडत आहे। एक नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य विसरत चाललो, याची जाणीव प्रत्येकाला होतच असते, परंतु बोलणार कोण?
म्हणून त्रास सहन करून घ्यायचा, ही प्रवृत्ती आपल्यामध्ये वाढत चालली. माझ्या ब्लॉगचा विषय आहे वाहतूक कोंडी आणि अपघात. यांना जबाबदार आपले नागरिकच आहेत. कारण गाडी हे प्रत्येक व्यक्ती चालवत असतो. मग ती बाईक असो, 3 चाकी असो, 4 चाकी असो, ट्रक असतो, वाहन हे प्रत्येक व्यक्ती चालवतच असतो. आणि प्रत्येकाकडे लायसन हा प्रकार असतोच. परंतु वाहतूक कोंडी आणि अपघात हे 2 शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतात. परंतु नक्की वाहतूक कोंडी कशामुळे होते? पोलिसांमुळे होते का? नागरिकांमुळे होते का? नक्की कोणामुळे होते? याचं कारण आम्ही शोधून काढले. पोलीस प्रशासन आणि सरकार आपल्या परीने अपघात रोखण्याचे, वाहतूक कोंडी टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न करत असतात. मग ते नियम दाखवून, आपण चुकला तर दंड करून, किंवा इतर कोणत्याही प्रकार. त्यामुळे सर्वस्वी वाहतूक शाखा किंवा वाहतूक पोलीस किंवा सरकार जबाबदार, हा विचार मनात धरून वाहन चालवणारे लोक आपल्याकडे काही कमी नाही. जर प्रशिक्षण घेऊन RTOला टेस्ट देऊन लायसन आपण काढत असू, तरी सुद्धा आपले अपघात वारंवार होत असतील आणि वाहतूक कोंडी होत असेल, तर याला जबाबदार प्रशासन किंवा इतर व्यक्ती नसून आपण स्वतः आहोत. याचा विचार प्रत्येकाला असतो, परंतु तो करण्याची इच्छा आणि टाईम हा कोणाकडे नसतो. आणि असलाच तरी पण काय बोलणार, कसं बोलणार, कोणाला बोलणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळे आपण इग्नोर करत असतो. त्यामुळेच आपल्याकडे पैसा येतो, गाड्या येतात, बँक बॅलन्स संपतो, पण घेतलेली वस्तू वापरताना इतरांना आणि स्वतःला त्रास कसा कमी होईल ही बुद्धी आपल्याकडे येते. याचं उदाहरण आता पुढे मी तुम्हाला दाखवणार. त्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक अपघात याला जबाबदार कोण. याचाच पाठपुरावा करण्याकरता अनेक वेळा दुचाकीवर 3 चाकी 4 चाकी घेऊन ट्रॅफिकमध्ये, मार्केटमध्ये, उड्डाणपुलावर बऱ्याच ठिकाणी मी स्वतः जाऊन त्याचा अनुभव घेतला. अशा 2, 3, 4, 5 चुका आहेत जो प्रत्येक ड्रायव्हर नकळत करतोच आणि स्वतःबरोबर दुसऱ्याला जीव घालवतो. म्हणजे गाडी लाखोची घेणार आणि साधा इंडिकेटर दाखवायची सुद्धा बुद्धी आपली चालत नाही. ही परिस्थिती प्रत्येक राज्यात आहे. याचाच आढावा या ब्लॉकमध्ये आपण घेणार. सध्या ट्रॅफिक वाढलेलं आहे, सिग्नल छोटे झालेले आहेत. अशा वेळेला अनेक वाहन चालक आपली गाडी सिग्नलला बंद करून ठेवतात. आणि ज्या वेळेला सिग्नल सुटतो, म्हणजे सिग्नल सुटायला 10, 12, 15 सेकंद बाकी असतात, 5-6 सेकंद बाकी असतात, त्यावेळेला गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत सिग्नल सुटून पुढच्या गाड्या निघून जाऊन जी गाडी बंद करून ठेवलेली असते ती चालू होऊन निघेपर्यंत सिग्नल हा संपलेला असतो. आणि ज्या मागच्या गाड्या जाऊ शकत असतात त्या गाड्या पुढच्या सिग्नलची वाट पाहत मागे तशाच उभ्या असतात. यात चुकी कोणाची? अच्छा, तुम्हाला काय वाटतं? सध्या होणारं ट्रॅफिक आणि वाढणारे अपघात याला जबाबदार कोण? रस्त्याला चालू असलेली कामं, ट्रॅफिक पोलिसांचं दुर्लक्ष,
आणि रस्त्यावर पडलेले खड्डे फक्त एवढ्याच गोष्टी जबाबदार आहेत का? याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. त्याआधी स्वराज्य व्हॉइस या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आणि आपण इतर आपल्या नातेवाईकांना पाठवाल, आपल्या मित्रमंडळींना पाठवाल. कारण आता सध्याच्या काळात वेगाने वाहन चालवून अपघात करण्याचं प्रमाण खूप कमी आहे. कारण सध्याचं ट्रॅफिक जाम, वाहतूक कोंडी आणि अपघात हे फक्त वाहतुकीचे बेसिक नियम न पाळणाऱ्या मूर्ख लोकांमुळे होत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव बऱ्याच वेळा आम्ही घेतलेला आहे. प्रवास करत असताना आपल्याला आढळतं की एखादी गाडी वेगाने आली, परंतु वेगाने येण्यासाठी आपल्याकडे तेवढ्या वेगाचे रस्तेच नाही आहेत. रस्त्याची कामं चालू आहेत, विकासाची कामं चालू आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत, उड्डाणपुलाची कामं चालू आहेत. असं सगळं असताना वाहतूक कोंडी फक्त ह्या कारणांमुळेच होत नाही, हेही आपल्याला मानावं लागेल. कारण खराब रस्ते, उड्डाणपुलाची कामं, इतर गोष्टी या आपल्या भाजी मार्केटमध्ये तर नाही आहे, आपण राहतो त्या सोसायटीमध्ये तर नाही आहे, आपण ज्या रस्त्याने चालतो तिथे तर नाही आहे. तरीसुद्धा तिथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. याचं कारण फक्त पोलीस प्रशासन किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहे, आपण स्वतः आहोत. काही वाहतुकीच्या बेसिक चुका लायसन भेटल्या वाहन चालक करत असतात. तेच मी या ब्लॉगमध्ये आपल्याला सांगणार आहे. ते काय करत असतात? बऱ्याच वेळा अशा पाहण्यात आलं आहे की मग ती दुचाकीस्वार असू दे, बाईकवाले असू दे, रिक्षावाले असू दे, फोर व्हीलरवाले असू दे, ट्रकवाले असू दे, बेशिस्तपणाचा कळस हे लोकच पहिल्यांदा गाठतात. कारण सध्याच्या वाहतूक कोंडीच्या परिस्थितीमध्ये आपल्या शहरातले सिग्नल हे अगदी छोटे आहेत, म्हणजे छोट्या सेकंदाचे, छोट्या काळाचे. त्यामुळे छोटे सिग्नल असूनसुद्धा आपली गाडी बंद करून ठेवायची आणि सिग्नल सुटायला 2-3-4 सेकंद असताना गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करायचा. अशा मूर्ख लोकांमुळे सध्या ट्रॅफिक जाम आणि अपघात वाढत आहे आणि याची जाण प्रत्येकालाच असते. परंतु बोलणार कोण? एवढा टाईम कोणाकडे? ज्या गोष्टीला पोचायला आपल्याला 5 मिनटं लागतात, तिथे पोचायला आपल्या मूर्खपणामुळे आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात आणि इतरांना तर त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. हे वारंवार समोर आले आहे. या चुकीला ना पोलीस प्रशासन जबाबदार आहे, ना तुमचे वाहतूक ड्रायव्हिंग स्कूलवाले जबाबदार आहेत. कारण भरघोस पैसा घेऊन सुद्धा जर बेसिक नियम लोक पाळत नसतील तर ड्रायव्हिंग स्कूल कशाला चालवत? कुठल्या बेसवर तुम्ही लायसन कुठल्या व्यक्तीला देत आहात? हा प्रश्न वाहतूक प्रशासनाने त्याचबरोबर ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. कारण तुमच्या वाहतूक स्कूलमधून बाहेर पडणारा व्यक्ती साधा इंडिकेटर द्यायला सुद्धा विसरत असेल तर तुम्ही पैसे कसले घेता? तुमच्याकडून शिकून गेलेला व्यक्ती तर दिवसातून 4 वेळा अपघात होण्यापासून वाचत असेल किंवा इतराला वाचवत असेल तर तुम्ही नक्की शिकवता का? आणि पोलीस प्रशासन जर लायसन देत असेल तर नक्की कुठल्या बेसवर देतं? हे प्रश्न प्रशासनाचे, हे तुमचे नाही आहे. सर्वात मोठा प्रश्न अपघाताचा आता वाहतूक कोंडीचा झाला तो म्हणजे रस्त्यावर असलेले 2 पिवळे पट्टे. हा नियम वाहतूक पोलीस आणि ड्रायव्हिंग स्कूल हे नक्कीच सांगत असणार, परंतु प्रत्येक अतिशहाण्या ड्रायव्हरला ह्याचा विसर पडत असतो अथवा माहिती असून सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत असतो.
कारण 2 पिवळ्या पट्ट्या रस्त्यावर असताना ओव्हरटॅक करू नये किंवा ओव्हरटॅक करताना हा राईट साईडनी उजव्या बाजूने करावा. हे बेसिक नियम जर आपल्याकडची लोक पाळत नसतील, त्यांना लाजा वाटत असतील, मग ॲक्सिडेंट झाल्यावर आरडाओरड करण्याची गरज नाही. कारण आपण ऑफिसमध्ये जाताना, स्वतः वाहन चालू असताना अनेक बाईक स्क्वेअर, रिक्षा, टॅक्सी हे आपल्या लेफ्ट साईडने जात असतात. हे आपण पाहत असतो, आपल्याला आलेला अनुभव आहे, परंतु कोणच बोलत नाही. आणि जर राईट साईडने योग्य ओव्हरटॅक केला तर तो पण असा करतात, पिवळ्या पट्ट्याच्या हातभर लांब गाडी काढणार, जेणेकरून पुढील येणाऱ्या वाहनाला रस्ताच नाही दिसला पाहिजे. मग त्या पिवळ्या पट्ट्याचा उपयोग काय? मग ॲक्सिडेंट का होणार नाही? मग लोकांचे जीव का नाही जाणार? अपघात आणि वाहतूक कोंडीला स्वतः जबाबदार वाहन चालवताना असताना फक्त पोलिसांना, अधिकाऱ्यांना आणि इतर लोकांना जबाबदार धरताना आपण आपली गाडी रस्त्यावर काढल्यावर गाडी बाजूला घेताना पार्किंगला गाड्या असतील त्याच्या बाजूलाच उभी करणं आणि मागच्या गाडीला जायला सांगणं, हा शहाणपणा या ड्रायव्हर लोकांकडे येतो कुठे. आणि जर योग्य ठिकाणी गाडी लावायची ज्ञान ह्यांना असेल तर ते का वापरत नाही? त्यामुळे जसं अपघाताला आणि वाहतूक कोंडीला रस्ते, विकासाची कामं, वेगाने वाहन चालवणे ह्या गोष्टी जबाबदार आहेतच. त्याचबरोबर हायवेला किंवा पब्लिक प्लेसमध्ये गाडी चालवताना आपण किती काळजीने गाडी चालवतो. फक्त हॉर्न देऊन पुढची गाडी साईडला होणार नाही, कारण पुढे त्यालाही ट्रॅफिक असतं किंवा त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, त्यांनी काय ट्रॅफिक सॉल्व होणार नसतं. हे माहिती असून सुद्धा जाणून बुजून ट्रॅफिक जाम करणं किंवा एखादे वाहन रस्ता ओलांडत असेल तर त्याला रस्ता ओलांडून देण्यासाठी थांबणं गरजेचं असतं. त्याऐवजी अनेक बाईकवाले, रिक्षावाले हे वाहन रस्ता ओलांडत असताना त्याच्या समोरून ओव्हरटॅक करून जाण्याचा शहाणपणा करत असतात आणि अपघातात मृत्युमुखी पावतात किंवा अपघात हा दोन्ही वाहनांचा होत असतो. ह्या काही वाहनधारकांच्या चुका आहेत, ज्यामुळे अनेक अपघात आणि वाहतूक कोंडी प्रत्येक शहरात होत आहे, हे आपल्याला दिसतंय. आणि हेच लोक जेव्हा आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा वाहनांच्या नियमांचा काटेकोर पालन करताना दिसतात. हे मुंबई पुण्या साईडला जातात किंवा ठाण्या साईडला तिकडली लोक येतात, त्यावेळेला ना सिग्नल मोडत, ना रॉंग साईडला गाडी टाकत, ना डबल शीट घेत, ना रॉंग साईडला येत. मग आपल्या शहरातच वावरताना नियमांचा विसर येणं पडतो कसा? हाही प्रश्न प्रशासनाने स्वतःला विचारायची गरज आहे. प्रशासन कुठेतरी ढिलं आहे, कारण आपल्याच एका विभागात बाहेरची लोक जेव्हा वाहन घेऊन येतात तेव्हा सर्व नियम पाळतात, पोलिसांच्या भीतीने, नियमांच्या भीतीने, जीव जाण्याच्या भीतीने. आणि आपल्या शहरात कशाचीही पर्वा न करता, दुसऱ्या वाहन चालकाच्या जीवाची पर्वा न करता हवे तशी वाहने चालवतात. याचं उत्तर किंवा या गोष्टीवर उपाय हा प्रशासनाने नक्कीच काढला पाहिजे असं आम्हाला या ब्लॉगद्वारे वाटतं. आता मी तुम्हाला काही दृश्य दाखवत आहे. हा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपूलाच्या इथून हा रिक्षावाला कुठून ओव्हरटॅक करून चालला आहे बघा. रॉंग साईडने जाऊन युटर्न मारतोय. ह्याला 2 पावलं सिग्नल जाऊन युटर्न मारायला लाज वाटते. हेच गाडीत पुढून एखादी फास्ट आली तर या डिवायडरवर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. परंतु
या अशा चालकांना लायसन भेटतं कसं? आणि जर भेटलं, आता हे एका मार्केटमधलं उदाहरण आहे. मार्केटमध्ये बाईक घेऊन रिक्षा घेऊन वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम करण्याची घाई या लोकांना असते. त्यामुळे आपण मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास देतोच, त्याचबरोबर रिक्षा स्टँडच्या इथे इतरांनाही त्रास देतो. आता ह्या रिक्षा स्टँडच्या इथे ह्या रिक्षा कशा पार्क केल्या आहेत हे आपण पाहत आहात. स्वतःला रिक्षा स्टँडच्या इथे जर रिक्षा अशा चुकीच्या पद्धतीने पार्क केल्या तर पार्क करण्याला एवढी अक्कल पाहिजे की इतरांना त्रास किती होईल, किंवा समोरून गाडी आली तर इथे ट्रॅफिक जाम किती होईल. कारण की ही रिक्षा कशी लावलेली आहे ज्यामुळे अनेक ही गोष्ट वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. लायसन देताना सांगितली नाही. त्याचबरोबर आता मागे बघत आहात समोरील वाहनास देखील बाईक त्रास होण्याची शक्यता आहे. याच्या मागच्या बाजूला चुकीच्या पद्धतीने बाईक पार्किंग केलेली आहेत. आडव्या तेवढ्या बाईक लावलेल्या आहेत, कॉर्नरला बाईक लावलेल्या आहेत, जेणेकरून त्या बाईकला धक्का लावून ज्याला लेफ्ट साईडला जायचं आहे त्याचा ॲक्सिडेंट नक्की होणार किंवा बाईकला टच होणार. लावणाऱ्याला एवढी जाण पाहिजे की त्याचबरोबर आपण नक्की काय करतो. हा एक दुसरा व्हिडिओ आपण समोर पाहत आहात. या अशा चुका ड्रायव्हर जाणून बुजून करत आहेत. आता हा एका मार्केटमधला व्हिडिओ आहे जिथे राईट साईडला बाईकवाले अगदी तुडुंब भरलेलं आहे, लेफ्ट साईडला गाड्या पार्किंग आहेत. मग जर हे बाईकवाले या रिक्षाच्या मागे थांबले असते तर समोरून येणारे चालणारे नागरिक तसेच बाईकवाले त्यांना सहज रस्ता मिळाला असता. परंतु बाईकमध्ये टाकून ट्रॅफिक जाम करायचा शहाणपणा हे लोक करतात आणि मार्केटमध्ये आता गाडी टाकून सर्व नागरिकांना चाल. नमस्कार. आता आपण जे व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ आपल्या शहरातले आहेत. अशा चुका जर ड्रायव्हर करत असतील तर वाहतूक कोंडी झाली, अपघात झाले, कोणाचे जीव गेले तर फक्त पोलीस प्रशासन किंवा प्रशासनाला किंवा ड्रायव्हिंग स्कूलला दोष देणं हे ड्रायव्हर लोकांनी विचारात घेतलं पाहिजे. कारण अशा जर आता जे व्हिडिओ तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोयच, परंतु ज्यांना खरंच वेळेवर कुठे पोचायचं आहे हे लोक देखील अडकून पडलेली आहेत. हेच ते बाईकवाले जर लाईनीत थांबले असते किंवा पुढे गाड्या टाकल्या नसत्या तर कदाचित हे ट्रॅफिक लवकर सुटलं असतं. फक्त राईट साईडला गाडी टाकून रस्ते जाम करायचे, स्वतः पण पुढे जायचं नाही आणि इतरांना त्रास करून ठेवायचा. हेच जर वाहन चालक करत असतील तर मग यांना पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार? अशा वाहन चालकांचा तक्रार करण्यासाठी नागरिकांपर्यंत काही उपाययोजना काही मीडियाद्वारे हेल्पलाईनद्वारे काही उपाययोजना करता येतील का याचा विचार प्रशासन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा असं या ब्लॉगमधून मी सर्वांना सांगू इच्छितो. जेणेकरून आपल्या शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होऊन पोलिसांना मदत होईलच, त्याप्रमाणे अनेक नागरिकांचा या चुकीच्या गोष्टीमुळे जीव वाचेल. ह्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूयात आणि असे महत्त्वाचे अनेक विषयावरचे ब्लॉग आपल्याला स्वराज्य वॉईस या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासाठी आपण स्वराज्य वॉईस हा यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक असे महत्त्वाचे ब्लॉग आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.